ज्योतिबा मंदिर परिसरातील उत्तर दरवाजा कमानीची स्वच्छता मोहीम रविवारी उत्साहात पार पडली। दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविक येणार असल्यानं स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। सहसेवा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, समिट ॲडव्हेंचर, लाईव्ह ॲडव्हेंचर आणि हिल रायडर्स फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान ही मोहीम राबवली। तरुण स्वयंसेवकांचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला। उंच आणि दुर्गम असलेल्या उत्तर कमानीभोवती वाढलेली झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करण्यात आला। अनुभवी गिर्यारोहकांनी दोरीच्या सहाय्यानं झाडे मुळासकट हटवली, तर शंभूराजे मंचा युवक युवतींनी परिसरातील गवत आणि कचरा साफ करून स्वच्छता केली। ज्योतिबा चैत्र यात्रा जवळ येईल तसं स्वच्छता मोहीम ही ठरलेली आहे। 2001 साली पहिल्यांदा आम्ही दक्षिण दरवाजा साफ केला, तिथं असणारी त्याच्यावरची झाडं झुडपं काढली आणि जेणेकरून येणारे जे भक्त भाविक आहेत त्यांनाही आपलं सौंदर्य, इथल्या ज्या वास्तू आहेत ऐतिहासिक वास्तू त्या नीटनेटक्या दिसाव्यात आणि त्याचं जतन पण व्हावं ह्या उद्देशाने ती परंपरा कायम राखत शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच म्हणजे इथलं ते रहिवासी आहेत सूरज ढोली यांनी ती परंपरा चालू ठेवलेली होती। त्यांचं 2-3 वर्षापूर्वी निधन झालं तर तरी पण ह्या त्यांच्या शिष्यांनी ती परंपरा चालू ठेवलेली आहे। आजची ही मोहीम इथून पुढे करत असताना आम्ही मागच्या वेळी पण सहसेवा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची मदत घेतली। हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, समिट ॲडव्हेंचर, लाईव्ह ॲडव्हेंचर म्हणून ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या गिर्यारोहकांनी जी अवघड कमान आहे, कमानीवरून रोप सोडून त्याच्यावरचे जे झाडं झुडपं वाढलेली होती ती सगळी काढलेली आहेत या जेणेकरून त्याची निगा राखता येईल आणि ते जतन करता येईल। त्याचबरोबर शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच जे इथले खेळाडू आहेत मर्दानी खेळाचे, त्याची लहान मुलं आहेत सगळ्यांनी स्वतः इथला परिसर सगळा साफ केलेला आहे, कमानीवरची सगळी घाण काढलेली आहे। त्यांच्यातल्या पण काही लोकांनी रॅपलिंग करत काही झाडं झुडपं काढलेली आहेत आणि ही अशी परंपरा राहणं गरजेचं आहे, कारण का हे ऐतिहासिक वास्तू आहेत, हे आपलं सौंदर्य आणि ह्याचा वारसा जतन करणं आजच्या तरुण पिढीनं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही काम कायमपणे सतत करत आलेलो आहे। आत्ता पण पुढच्या येत्या शनिवारी प्रशासनामार्फत ग्रामपंचायत असेल, देवस्थान समिती असेल यांच्यामार्फत यमाई मंदिराच्या परिसराची भिंत आहे तिथं झाडं झुडपं वाढली, तिथंही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे। आणि या मोहिमेसाठी जसं सहसेवा ट्रस्टच्या मदत आहे तशीच ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासन यांचं सदैव आम्हाला पाठबळ मिळते, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या मोहिमा पार पाडतो। गेल्या 24 वर्ष अखंड सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वारसा जतनाचा संदेश समाजात पोहोचत असून भाविकांकडून उपक्रमाचं कौतुक होत आहे। वाडी रत्नागिरीहून दत्तात्रय धडेल।